स्वरूपातल्या बातम्यांना आपण सुरुवात करतोय। 24 ऑक्टोबर पर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास 25 तारखेनंतरचं आंदोलन सरकारला काही झेपणार नाही, पेलणार नाही असा इशारा दिलाय मनोज जरांगे पाटलांनी सरकारला। दरम्यान या संदर्भात उद्या अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे। पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे। निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने 2 महिन्यांची मुदतवाढ मागितल्यानंतर जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। 2 महिने काय, 1 तासाचीही मुदत देणार नाही, सरकारनेही तशी भूमिका घेऊ नये असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये अशी मागणी त्यांनी केली। ओबीसींना आरक्षण देताना काय आधार घेतला? मंडल कमिशनच्या शिफारशीवर ओबीसींमध्ये जातीचा समावेश करण्यात आलाय, मग मराठ्यांनाच इतके नियम कशा करता असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी अकलूज इथल्या सभेत केला। इतकंच नाही तर ओबीसी आरक्षणाचा टक्का इतका कसा वाढला असा सवालही केला। नारायण राणेंपाठोपाठ रामदास कदमांनीही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध केला। कोकणातील मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकत नाही असं कदम म्हणाले। जरांगेंना कोकणातील समाजाची माहिती नसल्याचंही ते म्हणाले। मराठा समाजाला खोटं आश्वासन देऊन फसवणूक करू नका अशी टीका एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर केली। मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं यांनीच भडकावल्याचा आरोप खडसेंनी केला। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याकरता न्यायमूर्ती शिंदे समिती आणि सरकारचं काम सुरू आहे। केवळ विधानसभेत आरक्षण मंजूर करायचं हे टिकणारं आरक्षण नाही याची कायदे तज्ञांनाही कल्पना असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या जरांगे पाटलांच्या मागणीला कायदेशीर मान्यता आहे का? ही मागणी संविधानाच्या चौकटीत बसणारी आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वायबी चव्हाण सेंटर इथं भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवर हल्ला चढवला आहे, उपमुख्यमंत्री पदही कंत्राटावर द्या असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला। पुण्यामध्ये आयोजित केलेल्या शहर नियोजन, सौंदर्य दृष्टी आणि शाश्वत विकास या विषयावर राज ठाकरेंनी परखड भाष्य केलं। शहर नियोजनामध्ये स्थापत्य कलेचं किती महत्त्व असतं या विषयावर त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली। नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण आता राजकीय वळणावर जाऊन पोहोचलंय। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही यामागील काय कारण होतं असा थेट सवाल केला। फडणवीसांच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंनी खरमरीत उत्तर दिलं। खडसेंना आलेल्या नोटीशीवरून गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला होता। याला आता एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय। जलजीवन मिशन अंतर्गत कोणती कामं सुरू आहेत त्याचे घोटाळे आम्हालाही बाहेर काढता येतील असं ते म्हणाले। तसंच राजकीय दबावापोटी नोटीस आल्याचा आरोपही त्यांनी केला। ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याकरता आणखी एक टीझर जारी करण्यात आलाय। एकनिष्ठ शिवसैनिकांचा दसरा मेळावा असं वर्णन यात करण्यात आलंय। ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार असून यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार पिंपरी चिंचवड शहराचे दौरे करत आहेत। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांचं नाव न घेता टोला लगावला। काही जण पिंपरी चिंचवड शहरात येऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत रोहित पवारांवर निशाणा साधण्यात आला। संजय राऊत 2016च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश झाल्याचा पलटवार दादा भुसे यांनी राऊतांवर केला। ललित पाटील प्रकरणाबाबत ते बोलत होते। कोणत्या नेत्यांमुळे पक्षप्रवेश झाला याचीही चौकशी झाली पाहिजे असं भुसे म्हणाले। भगवान बिरसा मुंडा योजनेअंतर्गत आदिवासी भागातल्या रस्ते बांधणीकरता 5,000 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली। गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सुधारण्याकरता 100 खाटांच्या 3 मोठ्या रुग्णालयांना मंजुरी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या बीडच्या सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग आलेला आहे। भगवान भक्तिगडावरील 18 एकर परिसरामध्ये हा मेळावा होणार आहे। परिसरात जेसीबीच्या सहाय्याने परिसराची स्वच्छता आणि इतर कामांना वेग आलेला आहे।
धाराशिवमध्ये भाजयुमोकडून कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रतिमेला जोडे मारत दहन करण्यात आलं। यवतमाळमध्ये कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला। महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीसांनी रद्द केल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली। अमळनेरमध्ये भाजपकडून जल्लोष करण्यात आला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी भरतीचा घेतलेला निर्णय महायुती सरकारनं रद्द केल्यानं जल्लोष करत असल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं। कंत्राटी भरतीचा जीआर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी रद्द केला। कंत्राटी भरतीचा निर्णय मवियानंच घेतला असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं माफी मागू आंदोलन केलं। मविया नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली। महाराष्ट्र शासनाने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला। ही भरती रद्द व्हावी याकरता राष्ट्रवादीने आंदोलन केलं होतं। आपल्या आंदोलनाला यश आलं, जल्लोष करण्यात आला। पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। कंत्राटी भरतीचा निर्णय हे मविया सरकारचं पाप आहे। कंत्राटी कामगारांचं षडयंत्र मागच्या सरकारच्या काळात झालं असून मवियानं महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। कंत्राटी भरतीच्या जीआरवरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे। कंत्राटी भरतीच्या जीआरवर ज्या नेत्यांनी सही केली आहे ते नेते आज सत्तेत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्या नेत्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। तसंच आमच्या दबावामुळे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। भाजपचं आंदोलन म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली। आम्ही काढलेला जीआर 1.5 वर्ष का बदलला नाही असा सवाल वडेट्टीवारांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी भरती प्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्या ठिकाणी आले, मात्र तोपर्यंत भाजप कार्यकर्ते निघून गेले होते। कंत्राटी पद्धत हे भाजपचं पाप आहे, पाप उघड पडतंय, म्हणून कंत्राटीचा निर्णय रद्द केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। बीड जिल्ह्यामध्ये 16 ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला। जळगाव जिल्ह्यामध्ये 167 ग्रामपंचायतींकरता निवडणूक होत आहे। नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे। दरम्यान ग्रामपंचायतीत 4304 तर सरपंच पदाकरता 904 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। अनेक गावांमध्ये चुरशीची लढत आहे। गोंदिया जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 10 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होत आहेत। दरम्यान सरपंच पदासाठी 14 तर सदस्यांसाठी 76 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। सोमवारी अर्जांची छाननी होणार आहे। इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे परिणाम सोन्याच्या दरावर झाले। जळगावमध्ये सोन्याचा दर 61,200 रुपयांवर पोहोचलेत। 15 दिवसांमध्ये सोनं 4,200 रुपयांनी महागलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बॅटरी कारमधून प्रवास केला। नागपूरच्या कोराडीमध्ये मेरी माटी मेरा देश उपक्रमाअंतर्गत कलश यात्रा काढण्यात आली। यावेळी नितीन गडकरी सहभागी झाले होते। अनेक विषयांवर चर्चा करणं गरजेचं आहे, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करणं हे विदर्भवासियांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली। विदर्भात विरोधात वेगळं बोलायचं आणि सत्तेत असताना वेगळं वागतात अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली। शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केलाय। शिर्डीत साईंच्या दर्शनाकरता आले होते। माध्यमांशी बोलताना केसरकर ते म्हणाले, सांगलीतील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारे। सगळ्याच राजकीय पक्षांकडून उमेदवारीबाबत ऑफर आल्याची माहिती त्यांना दिली। योग्य वेळी निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं। शहापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनाप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। चंद्रपुरामध्ये भारत राष्ट्र समितीकडून सोयाबीन पेटवून आंदोलन करण्यात आलं। येलो मोझॅक रोगामुळे 80% सोयाबीन पिकाचं नुकसान झालं। या संदर्भात अजूनही पंचनामे झालेले नाहीत, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। बुलढाण्यामध्ये सोयाबीन उत्पादक संकटात सापडले। सोयाबीनचे दर घसरले। सध्या 3,500 ते 4,500 हजारांचा दर मिळतोय। कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय। अहमदनगरच्या मानोरी गावात भर दिवसात दरोडा पडला। बाईकवर आलेल्या दोघांनी घराची वृद्धेला मारहाण केली आणि दागिने लंपास केले। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास सुरू आहे। यवतमाळच्या खरडगावमध्ये वीज वाहिनी दुरुस्तीचं काम करत असताना विजेच्या धक्क्यानं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। काम सुरू असूनही काही जणांनी वीज प्रवाह सुरू केल्यानं अपघात झाला असून या प्रकरणी 4 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे।
नवरात्रोत्सवानिमित्त आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते 109 कन्यांचं पूजन करण्यात आलं। मारुती मंदिर परिसरात हा सोहळा पार पडला। त्यासोबत विद्यार्थिनींना कपडे आणि शालेय वस्तू भेट देण्यात आला। लातूर जिल्ह्यातील औसा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण वाढल्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आता याची दखल घेत अतिक्रमण हटवायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। मनमाड जवळच्या नागपूर प्रकल्पामध्ये पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाली आहे, त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात 400 टँकर्समधून केला जाणारा इंधन पुरवठा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प आहे। अकोल्यातील बार्शी टाकळी इथं मूर्तिकलेचा अद्भुत नमुना असणारे कालिका मातेचे प्राचीन मंदिर आहे। या मंदिराच्या भिंतीवरील दगडांची सध्या पडझड होते आहे। दगडावर कोरलेल्या मूर्ती नामशेष होत आहेत, त्यामुळे प्रशासनाने या मंदिराकडे लक्ष देण्याची गरज आहे। चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळल्यानंतर सेफ्टी इंजिनियरला झालेल्या मारहाणीचा कामगारांनी धसका घेतलाय। बहादूर शेख नाका इथं काम करणाऱ्या कामगारांनी पलायन करत घर गाठले, त्यामुळे आता पुलाचं काम अर्धवट राहिलंय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्याचं नुकसान झालं। दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची शेती पावसामुळे उद्ध्वस्त झाली, लागवड खर्चही निघेना झालाय, त्यामुळे दाताडा बुद्रुक इथल्या शेतकऱ्यांना झेंडू फुलाच्या शेतीवर रोटावेटर फिरवला। गोंदियाच्या ग्रामीण भागात धान कापणीच्या कामाला वेग आलाय, मात्र अद्याप धान खरेदी बंद असून शेतकरी धान खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे। धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावं अशी मागणी शेतकरी करतोय। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये कमी पावसामुळे कपाशीसह खरीपाचं पीक धोक्यात आलंय। यंदा उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी अडचणीत आलाय, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। नवरात्रोत्सवाच्या 7व्या माळेला तुळजापुरात देवीची भवानी तलवार अलंकार पूजा बांधण्यात आली। देवीचं सर्व स्वरूप पाहण्याकरता आणि दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली। खासदार अशोक मोहोळ यांनी धायरी इथल्या शिवकालीन अंबामातेच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। धायरी इथं नवरात्रोत्सवाचा उत्साह असून भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली आहे। मुंबईतील प्रभादेवीच्या गोपाळ मित्र मंडळाच्या माऊलीला नवरात्रोत्सवानिमित्त शमिका नागवेकर हिनं अनोखा प्रसाद अर्पण केला। शमिकानं 1001 वेगवेगळ्या बिस्किटांचं नैवेद्य माऊली चरणी अर्पण केला। ही सगळी बिस्किट अनाथ आश्रमातील मुलांना दिली जाणार आहेत। रायगडच्या पेण इथल्या सुहित जीवन ट्रस्टच्या वतीनं पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांकरता गरब्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी विविध रंगी वेशभूषा करत पालक आणि विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला। वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघतोय। छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।